मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चंद्रकला देवदासी, एक मुष्टिकरण विद्या. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. विविध प्रकारच्या जुन्या काळातल्या काळ्या विद्यांमध्ये प्रचलित असलेली एक भयानक विद्या, ज्याचा वापर फार पुरातन काळापासून केला जातो. या विद्येतून व्यक्तीला केवळ 3 प्रकारांमध्ये ठराविक वेळेला हल्ला करून मृत केले जाते. याच विद्येवर आधारित असलेली एक कथा आपल्यासमोर मी सादर करत आहे. विविध प्रकारच्या गारुड्याच्या खेळ, आराधी मंडळी, कोटंबा असणारी मंडळी, परडी असणारी मंडळी यांचा समूह खेड्यांमध्ये पाहायला मिळतो. अशाच खेड्यातील गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये काळा जादूमधील प्रावीण्य असणारी स्त्रीने कशा पद्धतीने गावातील लोकांचा उपभोग घेतला आणि त्यांची गरज संपताच त्यांना ज्या पद्धतीने मुष्टिकरणचा वापर करून मारण्यात आले त्याबद्दलची कथा. चंद्रकला पारंपरिक पद्धतीने देवदासी असलेल्या कुटुंबातील एक मुलगी होती. ज्या मुलीला लहानपणीच पूर्वजांकडून प्राप्त असलेल्या अनेक विद्या पाहायला मिळालेल्या होत्या. अतिशय मागास असलेल्या भागांमध्ये राहणारी चंद्रकला, तिची आई शशिकला या दोघी जणी गावातील गावदेवीच्या जत्रेमध्ये नृत्य करण्याचे काम करत होत्या. चंद्रकला नुकतीच वयात आलेली होती. गावातील अनेक श्रीमंत घरातील शेतकरी व्यक्ती यांची नजर तिच्यावर होती. शशिकला सुद्धा दिसायला भयंकर देखणी स्त्री होती आणि तिच्या पोटी जन्म घेतलेली चंद्रकला तिच्यापेक्षाही प्रचंड सुंदर आणि देखणी होती. ज्यावेळेस गावामध्ये विविध प्रकारच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते त्याच वेळेला देवदासी म्हणून नाचणारी शशिकला ही आपल्या मुलीसमवेत त्या फडाच्या बाजूला उभारली होती. बऱ्याच लोकांचे म्हणणे होते की शशिकला हिला एक विद्या अवगत होती, जी मंतरलेली सुपारी तिला आवडणाऱ्या व्यक्तीला खाऊ घालून त्या व्यक्तीला वश करून घेत असे आणि त्याला संपूर्ण जीवनातून उठवून लावत असे आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून त्याची संपूर्ण संपत्ती संपेपर्यंत त्याला वापरून घेत असे. शशिकला यांच्याकडे येणाऱ्या नामांकित व्यक्तीमधील एक व्यक्ती त्यापैकीच होता. त्याचे नाव मधुकर. त्याला प्रेमाने सगळेजण मधू मधू असे म्हणत होते. गावामध्ये त्याचा चांगला दरारा होता. प्रचंड संपत्ती ही त्याच्या वडिलोपार्जित लोकांकडूनच त्याला मिळालेली होती. मधुकर हा उंच धिपाट देहाचा आणि पैलवानकीचा शौक असलेला व्यक्ती होता. सर्वात प्रथम शशिकलाची आई हिचा गावामध्ये आमला होता. शशिकला त्यावेळेला नुकतीच बहरामध्ये आली होती. त्याच वेळेला साधारण घटना असेल. मधुकरने गावामधील कुस्तीचा फड गाजवण्यास सुरुवात केलेली होती. छबूबाईने शशिकला हिला आपल्या घरातील सर्व प्रकारच्या विद्या शिकवलेल्या होत्या. त्याच विद्याचा वापर करत असताना शशिकलाने सर्वप्रथम आईच्या सांगण्यावरून मधुकर यांना एक मंतरलेला वेढा दिला. तो वेढा ज्या पद्धतीने मंतरलेला होता त्याबद्दलची माहिती फक्त शशिकला आणि छबू यांना होती. तो विडा कुस्ती जिंकलेल्या मधुकर रावांना देण्यात आला. मधूने ज्यावेळेस तो विडा खाल्ला याच वेळेस मधू संपूर्णतः शशिकलाच्या प्रेमपाशात अडकला. या भयानक विद्येचा वापर बाईने आपल्या मुलीसाठी तिचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून केलेला होता. छबूबाईचा एक माणूस होता. तो तंत्रविद्यामधील जाणकार होता. त्याचे नाव जनार्दन. सर्वप्रथम त्याने छबूला लहानपणापासूनच तंत्रविद्येवर वश करून आपलेसे केलेले होते आणि त्या माणसापासूनच छबूला शशिकला झालेली होती. तो व्यक्ती आघोरी विद्येचा जाणकार होता. छबूला मंत्रविद्येने गुप्त पद्धतीने त्याने वसलेले होते. त्या बाबतीतही अशीच कहाणी सांगितली जाते. ज्या मुलीला वश करायचे आहे त्या मुलीच्या आंघोळीच्या जागी माती घेऊन तेथील तिच्या राहत्या घरातील तिने लघुशंका केलेल्या जागेची माती घेऊन, तसेच त्या मुलीने सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस बाहेर पाऊल ठेवलेले आहे त्या पावलाच्या ठशामधील माती घेऊन
त्या मुलीचे विंचरलेले केस मिळवून ही सर्व साधने एकत्रित बेसनच्या मळालेल्या पिठाच्या बाहुलीमध्ये चिटकवून त्यावर त्या मुलीचा ज्यावेळेस ऋतुकाल सुरू असेल त्यावेळेसच त्या ठराविक मंत्राचे उच्चारण करायचे आणि त्या मंत्रोच्चारणानंतरच ती मुलगी वश होत असते, अशी या विद्येबद्दल माहिती होती. जनार्दन यांनी याच पद्धतीने छबूला वश केले होते. छबूबद्दलची सर्व माहिती गणपत कुंभार आम्हाला सांगत होता. ज्यावेळेस फडामध्ये कुस्ती चालू होती त्याच वेळेला शशिकला हिने कशा पद्धतीने मधुकरला आकर्षित केले होते आणि विडा खायला घातला होता त्याबद्दलची पण हकीकत गणपत कुंभार यांनी सांगितली. छबूच्या मृत्यूनंतर जनार्दन याचाही मृत्यू झाला, परंतु छबूने जनार्दनकडून अनेक विद्या शिकल्या. त्या विद्यांचा वारसा शशिकला हिला छबूने शिकवला. त्याच विद्येचा वापर करून शशिकला हिने मधुकरला वश केलेले होते. गणपत कुंभार सांगत होता, त्यावेळेस मी मधुकर याच्याच वयाचा होतो. गावामध्ये छबूबाई तिच्याबद्दल सगळीकडे मोठ्या पद्धतीमध्ये चर्चा सुरू होती. तिचा आणि जनार्दनचा टाका भिडलेला आहे, त्या दोघांचे लफडे आहे, अशी चर्चा कायम सुरू होती. काळ्या आजीबरोबर गणपती कुंभारने छबूबाईची कहाणी सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम छबूबाई ही केवळ 15 वर्षाची असतानाच तिला पेरलेल्या 22 वर्षाच्या जनार्दन या अघोरी विद्येच्या जाणकाबद्दलची माहिती आम्हाला गणपत कुंभार सांगत होता. छबूबाई ज्या पद्धतीने त्याला झाली ते केवळ कारण त्या वशीकरण विद्येचा केलेला वापर हाच होता. अतिशय कोवळ्यामधील सर्व बाईला जनार्दन हा त्याच्या वस्तीवरील शेतामध्ये नेऊन त्याच्या मनाला येईल त्या पद्धतीने तिचा उपभोग घेत होता. छबूची आजी केवळ जिवंत होती. तिची आई आणि वडील लहानपणी चाललेल्या धरणाच्या कामांमध्ये भिंत अंगावर पडून मेलेले होते. छबूचे सौंदर्य हेच तिला श्राप ठरलेले होते. जनार्दन याने त्याच्या आयुष्यामध्ये अनेक मुलींचा उपभोग घेतला होता, परंतु प्रचंड देखणी आणि सुंदर असलेल्या छबूला त्याने हेरले होते. जंगलामध्ये लाकूड गोळा करण्याच्या वेळेस येणाऱ्या छबूला त्याने हेरून तिचा पाठलाग केला. तिच्या अनेक अशा गोष्टी त्याने जाणून घेतलेल्या होत्या आणि तिला त्याने वशीकरण मंत्राद्वारे वश करण्यात लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळवल्या व त्याचाच वापर करून त्याने तिला वश केले होते. गणपत कुंभार सांगत होता. तो म्हणाला, गावामध्ये केवळ छबू आणि जनार्दन याची चर्चा होती. छबूला वारंवार त्याच्या त्या वस्तीकडे संध्याकाळच्या वेळेला गेलेले गावातील लोक पाहत होते, परंतु जनार्दन हा अघोरी व्यक्ती असल्या कारणाने त्याच्या नादी गावातील कोणीच लोक लागत नव्हते. अशाच एका संध्याकाळी आम्ही 5 जणांचा ग्रुप त्या ठिकाणी नेमका कशा पद्धतीने जनार्दन आगोरी कृत्य करतो हे पाहण्यासाठी गेलो होतो. त्याची आगोरी पद्धत इतकी भयानक होती की त्याने छबूबाईला स्वतःच्या हाताने संपूर्ण अंगाला तेल लावून आंघोळ घातली होती. गरम पाण्याने आंघोळ घातल्यानंतर त्याने बाहेरच्या अंगणातच बाजेवरती तिला अर्धनग्न अवस्थेत परकर आणि पोळक्यामध्ये बसवण्याची सोय केली होती. संपूर्ण अंगाला तिच्या आंघोळ झाल्यानंतर त्याने हळद माखलेली होती. लांबूनच आम्ही सर्व मुलं हा प्रकार पाहत होतो. तिच्या काळ्या रंगाच्या वाढलेल्या केसांमधून वाहणारे पाणी तो एका कापडाने स्वच्छ करत होता. तिला त्याने एका विचित्र पद्धतीने झोपायला सांगितले होते आणि त्याच वेळेला त्याने तिच्या संपूर्ण अंगावरचा वस्त्रालंकार बाजूला केला. तिला ज्या पद्धतीने सोसवेल त्या पद्धतीने तिचा तो उपभोग घेत होता. ऐन तारुण्यात आलेली छबूबाई त्याच्या या प्रकाराने भयंकर खुश झालेली होती. ती वारंवार या पद्धतीचा संभोग मिळवण्यासाठी त्याच्याकडे येत होती. संभोग झाल्यानंतर तो तिच्या अंगावरती कमंडलू मधील कसले तरी पाणी शिंपडत होता आणि त्यानंतर तिला त्याने केलेल्या शारीरिक सुखाच्या वेदना जाणवत होत्या. गावातील बऱ्याच लोकांनी छबूच्या आजीला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आजीला जनार्दन घरात वापरण्याचे सर्व सामान साहित्य आणून देत होता. त्यामुळे आजीला उतार वयामध्ये कोणत्या पद्धतीच्या मुलीबद्दलची काळजी नको होती. त्या कारणाने ती केवळ शांत राहत होती. तिने जनार्दनला छबूबाई बरोबर लग्न करावे ही विनंती केलेली होती. तब्बल 5 ते 6 वर्ष या पद्धतीचा विचित्र संभोग
आणि तिच्या शरीराचा उपभोग घेतल्यानंतर छबूबाईच्या व जनार्दनच्या लग्नानंतर तिच्या आजीचा मृत्यू झाला. तिची आजी वारली त्यावेळेला तिला शशिकला नावाची एक मुलगी होती. ती केवळ 1 वर्षाची होती. गणपत कुंभार सांगत होता, माझ्या मामाने मला छबू आणि जनार्दनची सर्व कहाणी लहानपणी सांगितली होती. कारण शशिकला ही एक देवदासाची मुलगी होती. प्रचंड देखणी आणि अतिशय सुंदर असणाऱ्या शशिकलाच्या नादी कोणी लागू नये म्हणून प्रत्येक गावातील घरातील व्यक्ती आपल्या घरातील तरुण मुलांना त्यांच्याबाबत व त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी सांगत होते. त्यानंतर गणपत कुंभारने शशिकलाच्या जीवनातील कहाणी सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणू लागला, मधुकरला ज्यावेळेस तिने मंतरलीला वेढा दिला त्यानंतर त्या दोघांचा प्रेमाचा प्रवास सुरू झालेला होता. अवघ्या 14 वर्षाच्या असणाऱ्या शशिकलेला अनेक विचित्र विद्या येत होत्या आणि याच वयामध्ये तिने बलदंड असणाऱ्या मधूला विडा देऊन वश केले होते. गावातील अनेक तरुण मुले या देखण्या सुंदरीकडे केवळ पाहतच होते, कारण सर्वांना माहीत होते तिच्या समवेत उपभोग घेण्यासाठी जाईल त्याची आणि त्याच्या घरातील लोकांची ताटाटूट ही ठरलेलीच आहे. मधुकर हा भयंकर सामर्थ्यवान आणि सदन घरातील व्यक्ती होता. त्यांच्या घरातील लोकांना ह्या पद्धतीची राहणीमानाची आणि बाई ठेवण्याची सवय जवळजवळ परंपरागत पद्धतीने होती. परंतु कोणाला असे वाटत नव्हते की एवढ्या कोवळ्या वयातील मुलींच्या बरोबर रांगडा असणाऱ्या मधुकरने प्रेमसंबंध ठेवावे आणि त्याची चर्चा गावभर व्हावी. गणपत कुंभार सांगत होता, त्यांच्या या बहरलेल्या प्रेमामधूनच चंद्रकला हिचा जन्म झाला. परंतु चंद्रकलेच्या जन्मानंतर शशिकला हिने मधुकरच्या भावकीतील 5 ते 6 मुलांचा उपभोग घेतला. ती कामातुर व्यक्ती होती. शारीरिक वासना मधुकरकडून शमवली जात नव्हती आणि याच कारणाने अनेक जणांना विडा देऊन वश करून घेतलेले होते आणि त्यातीलच 3 जणांना आपला हेतू संपल्यानंतर शशिकला हिने विचित्र मुष्टीकरण विद्येचा वापर करून मारून टाकलेले होते. शशिकला हिने गावातील अनेक जणांचा उपभोग घेतलेला होता. तरण्या जवान मुलांना हेरून घेणे आणि आपले सौंदर्याच्या जाळ्यामध्ये यांना फसवणे हेच तिचे काम होते. ती जनार्दनची कन्या असल्या कारणाने तिला प्रचंड कामवासना, अतृप्त वासनांधता जन्मताच होती. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शारीरिक वासनेचा उपभोग घेतलेला होता. उंच धिपाड शरीराच्या मुलांना कशाही पद्धतीने वापर करत होती. संपूर्ण अंगाला हळद लावून ती पौर्णिमेचा चंद्र रात्री नग्नावस्थेमध्ये शीतल चंद्राच्या प्रकाशाने स्नान करत होती. तिच्याकडे असलेल्या विचित्र विद्येमुळे तिचे शरीर अतिशय खुलून आणि उठून दिसत होते. तिच्या शरीरात ज्या व्यक्तीने पाहिले आहे तो व्यक्ती तिला कधीही सोडून जात नव्हता. शशिकला ही कमी वयातच प्रचंड वासनांध होती आणि तिच्या विचित्र विद्येचा वापर करून तिने 3 ते 4 जणांना मुठू मारून पण मारलेले होते. परंतु तिने का बरं या विद्येचा वापर केला होता हे कोडेच होते. त्याबाबत गणपत कुंभार माहिती सांगत होता. ज्यावेळेस गणपती कुंभार यांना माहिती विचारण्यात आली की प्रचंड उपभोग घेऊन तिने मूठ मारून तिने त्या मुलांना का बरं मारले, त्यावरती गणपत सांगू लागला, शशिकला आणि मधुकर यांची चर्चा संपूर्ण गावामध्ये होती. बऱ्याच लोकांना तिच्या विचित्र विधीची माहिती नव्हती. परंतु तिने मंतरलीला विडा देऊन ज्या ज्या मुलांना वश केले होते त्यातील 3 जण हे अशाच दुसऱ्या एका स्त्रीकडून पानाचा विडा खाऊन वश झाले होते. गावातील धनाढ्य लोकांच्या मुलांपैकी नामांकित कुटुंबातील जी मुलं होती त्यातील हे 3 जण होते. अविनाश, माधव आणि जगन अशा मुलांना हिरून या देवदासी असणाऱ्या सुंदर स्त्रिया त्यांना पानविडा देऊन वश करत होत्या. एकाच व्यक्तीला 2 स्त्रियांनी वश केल्यामुळे त्या ठिकाणी विचित्र पेच प्रसंग झालेला होता. शशिकला हिने ज्यांना वश करून ठेवले होते त्याच मुलांना दुसऱ्या गावातील रंजना म्हणून असणाऱ्या देवदासीने वश केले होते आणि यातूनच प्रचंड संघर्ष निर्माण होऊन या 3ही मुलांना शशिकलाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ज्या गोष्टी मानवाला विचार करण्याच्या पलीकडे नेऊन सोडतात
त्यातीलच अशी भयानक घटना होती. शशिकला हिने आपले वश केलेल्या शिकारीला जेव्हा दुसऱ्या स्त्रीकडे गेलेले पाहिले, तेव्हा तिने यांचा या मुष्टीकरण विद्येने बळी घ्यायचा असे ठरवले. सर्वप्रथम तिला कोणत्या गोष्टीची जाणीव नव्हती, परंतु तिने जेव्हा आपल्या कामीचे खातीर ते व्यक्तींना बोलवण्यासाठी मंत्रपठण केले, त्याच वेळेला रंजन हिच्या मंत्रशक्तीने प्रभावित होऊन जगन त्या ठिकाणी काम क्रीडा करत होता. त्यावेळेला शशिकला माधवला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बोलावले. माधव याने तिची इच्छा पूर्ण केली, परंतु संपूर्ण मनाने तो तिच्या समवेत नव्हता. प्रचंड उत्कंठा निर्माण व्हायला हवी आहे. त्याच वेळेला त्याने रंजनाईचे नाव आपल्या तोंडातून घेतले. शशिकलेला रंजना आणि त्याची तिला जाणीव झाली आणि आज तिच्या अतृप्त असणाऱ्या इच्छेसाठी तिने पुन्हा अविनाशाला बोलावले. त्याच्यावरही ते दुसऱ्या देवदासीचा प्रभाव प्रचंड असल्याने तोही संपूर्ण मनाने तिच्या समवेत तो राहिला नव्हता, हे पण तिला जाणवले होते. आपण हेरलेल्या शिकारीला दुसऱ्या कोणीतरी हेरलेले आहे हे तिला लक्षात आल्यानंतर तिने या मुष्टीकरण विद्येचा वापर करण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस जगन हा रंजनाच्याकडे कामक्रिया करण्यासाठी जात असे, त्या क्षणाची वाट पाहून शशिकला हिने जगनला वश करण्यासाठी जे मंत्रपठण केले होते त्यांचे पुन्हा उच्चारण करण्यास सुरुवात केली. जगनच्या शरीरातील रक्ताचा थेंब तिने आपल्या जवळ असलेल्या एका विचित्र कापडावरती घेतलेला होता आणि त्याच्या नावाची बेसनाची बाहुली तयार करून त्या बाहुलीला कापड गुंडाळण्यात आलेले होते आणि आपल्या हातामध्ये उडदाची डाळ घेऊन त्यावरती मुष्टीकरणाचे मंत्र म्हणून ते तिच्यावर फेकत होती. ज्याप्रमाणे मूठ वळवून तिने ते विचित्र मंत्राचा प्रभाव त्या बाहुलीवर टाकण्यास सुरुवात केली, त्यावेळेला त्याला पहिला झटका बसला. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी तिला हा प्रकार करायचा होता आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा हाच प्रकार आणि खेळ खल्लास. याचप्रमाणे तिन्ही जणांचा या विचित्र विद्याने जीव घेतला होता. यामध्ये तिने साधलेली वेळ पण एकच होती. ज्यावेळेस रंजना आणि त्या मुलांचा समागम सुरू होता, त्याच वेळेला गतीने मुष्टीविद्येचा वापर केला होता. रंजना या देवदासीला सुद्धा हा प्रकार लक्षात आलेला होता. संपूर्ण गावामध्ये या 3 जणांच्या विचित्र मृत्यूने खळबळ उडालेली होती. शशिकला हिची मुलगी चंद्रकला, तिला लहानपणापासूनच तिने विचित्र विद्या शिकवण्यास सुरुवात केलेली होती. रंजनाच्या समागमाच्या वेळी घडलेला विचित्र प्रकार आणि त्या तिघांच्या मृत्यूमुळे रंजना भयंकर संतापलेली होती. ती पण विचित्र विद्यांमध्ये प्रभावित असल्याने तिने शशिकला व तिचा नवरा मधुकर याला संपवण्यासाठी विचित्र विद्येचा वापर करण्याचे ठरवले. परंतु तिला हे पुरते माहीत होते की तिचा निभाव शशिकला समोर लागणार नाही. आपल्या अतृप्त असलेल्या कामवासनेला शशिकला ज्या पद्धतीने शमवण्यासाठी वेगवेगळ्या मुलांचा वापर करत होती, त्याच पद्धतीच्या विचित्राबद्दल तिने तिची मुलगी चंद्रकलाच्या वरती विचित्र मंत्रविद्याचा वापर करून घ्यायचे ठरवले. चंद्रकलेचे वय 6 वर्षाचे असतानाच तिने आपल्या मैत्रिणीच्या सहाय्याने देवीवालीचे रूप धारण करून चंद्रकला हिची एक बट आपल्या जवळ आणली आणि आपल्या विस्तीर्ण अशा वस्तीवरील वाड्यांमध्ये तिने या विचित्र पद्धतीच्या मंत्रपठण सुरुवात केली. तब्बल 7 वर्षे तिने या विद्येचे प्रभुत्व मिळवण्यासाठी खर्च केले. या 7 वर्षामध्ये तिने एक आगोरी साधूची उपासना केली. अतिशय भयंकर होती. शशिकलापेक्षाही सामर्थ्यशाली बनण्यासाठी तिने एका आगोरी साधूची उपासना सुरू केली. त्याला आपले संपूर्ण शरीर स्वाधीन केले. त्या आगोरी साधूची कामवासना भयंकर विचित्र पद्धतीने तिने शमवण्यास सुरुवात केली. रोज रात्री ती त्या साधूकडून विचित्र विद्येचा मंत्रोच्चारण शिकत होती व महिन्याच्या 2 चतुर्थीला ती त्या साधूला आपले शरीर सोपवत होती. प्रचंड शक्तिशाली असलेल्या आगोरी साधनेने तो साधू तिला सतत शक्तिशाली शक्ती प्रदान करून आपले योग्य बनवत असे आणि त्यानंतर संपूर्ण चतुर्थीच्या रात्रीच्या वेळी तिचा सर्व प्रकारे उपभोग घेत असे. विक्रम क्रीडा, मंदिर की बहन का दोन्ही प्रचंड शक्तिशाली शरीरे आपल्या प्रचंड इच्छा एकमेकांवरती प्रकट करताना जणू काही उन्मादच करत होत्या.
असे त्यांचे 7 वर्षाचे काम सुरू होते. 7 वर्षानंतर ती परत आलेली होती आणि तिच्या समोर एकच लक्ष्य होते, ती म्हणजे चंद्रकला.